नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज सकाळी सकाळी थोडेसे कामं घरातले आवरून घेतलेत. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आता. तर अजून बाकीचे पण कामं आवरायचे आहेत आणि सगळ्यांना शुभ सकाळ. तर तुम्हाला तर माहीतच आहे, आमचं थोडंसं आवरायचं काम चालू आहे. घरचं म्हणजे खाली करायचं आहे त्याच्यामुळं. तर दुसरीकडं पण घर आता मिळालं आहे आणि तिकडचंच ॲग्रीमेंट वगैरे करायला आज जाणार आहोत आम्ही. दुपारी सगळं आवरून घेते, स्वयंपाक बिपाक करून ठेवला आहे. स्वयंपाकामध्ये आज चपाती, भेंडी आणि बाजरीच्या भाकरी पण बनवल्यात. आज काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही, कारण घरामध्ये खूप पसारा झालेला आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला किचनमध्ये पण जेवढे भांडे ट्रॉलीमधले काढून घासून ठेवले तर तिथं पण किचनमध्ये सगळे भांडेच दिसतील. त्याच्यामुळं म्हणलं चला आज काय तुमच्यासोबत कुठलीही रेसिपी वगैरे काहीच शेअर करणार नाही. तर बाहेर जायचे आणि त्याच्यामुळं जरा उरकायचं काम चालू आहे गडबडीमध्ये. तर जवळजवळ आता 1-1:30 वाजता आम्ही जाणार आहे. तर अजून एक काम आहे आमचं. तर काय काम आहे ते तुम्हाला मी पुढं सांगते. तर असे कामं म्हणजे जेव्हा माणसाला मनच असे आहे की जेव्हा ताण लागते तेव्हा विहीर खणतं माणूस. तर हे खरं आहे, आमच्यासोबतसुद्धा असंच झालं आहे. त्याच्यामुळं जरा जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची आठवण होती. तर म्हणलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलूया आणि नंतर पुढचं कुठं काय कामं येतं ते तुम्हाला मी नंतर दाखवते. आणि पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करत जात जा. तर आता इथून पुढं तुम्हाला रोज व्हिडिओ येतील. तर आहे अजून 1-2 दिवस सामान शिफ्ट करायची चालू राहणार आहे. तर बघू आता. इथून 1 किलोमीटरवरच अंतरावर रूम मिळालेली आहे आम्हाला. तर तिथलं पण तुम्हाला दाखवीन मी रूमचं कशी आहे काय आहे. तर चला व्हिडिओमध्ये. आज ॲग्रीमेंट वगैरे करून घेतो, पैसे वगैरे देतो डिपॉझिटले आणि मग नंतर आम्हाला चावी मिळाली की सामान घेऊन जाणार. मी थोडंसं सामान तुम्हाला इथं दिसतच असेल, ते 2-3 दिवस झालं ह्याच्यामधलं बेडमधलं खाली करून ठेवलं आहे. का आता असं एक एक वस्तू जर खाली करून ठेवली तर मग न्यायला पण बरं पडतं. नाही तर एकदम सगळं काढायचं म्हणलं ना तर पूर्ण घरामध्ये पसारा होतो. तर असं थोडं थोडं सामान आता आज संध्याकाळपासून आम्ही शिफ्ट करणार आहे तर न्यायला. आणि इथं जवळच आहे, 1 किलोमीटरवरच आहे, काय जास्त लांब नाही. पण आता इथं पण आम्हाला करायची होती रूम जवळच, पण इथं काय मिळाली नाही. खूप दिवस आम्ही इथं पाहिली, जवळजवळ 1 महिना गेला रूम पाहण्यामध्ये, तरी पण रूम मिळाली नाही. मग आता विलाज नाही, थोडंसं लांब जायला लागतं. तर चला काय हरकत नाही, जिथं जाऊ तिथं आपलं म्हणजे कुठंतरी राहायचंच ना. त्याच्यामुळं मग म्हणलं चला थोडंसं लांब तर लांब, कारण आता इथं सवय झाली होती. 5 ते 5.5 वर्ष झालं आम्ही ह्या रूममध्ये राहत होतो. तर इथल्या सगळ्या लोकांची ओळख झाली होती, बोलणं चालणं चालू झालं होतं, म्हणजे एकमेकांना चांगलं ओळखायला लागलं होतं तिथं शेजारचे वगैरे. तर आता इथून परत दुसरीकडे जायचं तर असंच असतं ना, भाड्याचं राहायचं म्हणलं ना भाड्याने, तर असंच राहायचं असतं रेंटच्या घरामध्ये. जेव्हा ते सांगतील तेव्हा खाली करायचं. आणि किती दिवस, वर्ष 2 वर्ष ठेवतात. हल्ली काय जास्त दिवस ठेवत नाही तर वाडोत्र्यांना पण, कारण त्यांना पण असतं सांगणं की वाडोत्री जास्त दिवस ठेवायचे नाहीत रूममध्ये. तर चला आता 5-5.5 वर्ष होऊन गेले, कारण आमचं गणपतीचं पण पूर्ण 5 वर्ष ह्याच रूममध्ये झालं. बघू आता पुढचं काय होईल ते. चला व्हिडिओमध्ये राहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला मग. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. तर दुपारचे जवळजवळ 1 वाजत आले तर, आणि 1 वाजून गेले असतील. तर आता इथं आम्ही चाललेलो आहोत नेरूळला. तर नेरूळला कशासाठी चाललो तर ॲग्रीमेंट बनवायचं आहे आणि अजून एक काम पण आहे, ते तुम्हाला मी सांगितलं होतं काय काम आहे ते सांगते म्हणून. तर आता इथं मिस्टरांना घेऊन आम्ही चाललेलो आहे. तर ॲग्रीमेंट बनवायचं म्हणलं की रूम मालक पण लागतात, त्याच्यानंतर आम्ही पण लागतो, सगळे कागदपत्र लागतात, त्याच्या आधार कार्ड, पॅन कार्ड. आणि तिथं ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंटचं पेपर वगैरे, आता तर हे ऑनलाईनच आहे त्याच्यामुळे पेपरची काय गरज नाही. तर म्हणलं चला लवकर जाऊया आणि दुसरं पण काम होतं ते पण काम करून घेऊया. तर काम असं आहे दुसरं पण, तर गॅसचं आता इथं कसं पाईपलाईन असल्यामुळं मग गॅसचं आम्हाला काय टेन्शन नव्हतं. तर आमचं गॅसचं कनेक्शन नेरोळाच आहे ते ह्याच्यामध्ये. तर आता इकडं आलो तर आम्ही नेरोळा. तर इथं आमचं कनेक्शन पहिलं होतं इथंच आहे. तर आता इथं आम्हाला 5 वर्षानंतर परत आता KYC वगैरे करून गॅस बाटल्याची बुकिंग करायची आहे. तर खूप गर्दी आहे इथं, गॅस बाटलासुद्धा मिळत नाही आणि खूप असं म्हणजे रांग लागलेली, महिलांची खूप गर्दी झालेली आहे, कारण सगळ्यांनाच आता गॅसची पंचायत झाली. त्याच्यामुळं मग ज्यांचे गॅस घरी येत नाहीत त्या बायका डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन इथं
गोंधळ घातलेला आहे. तर पहा आता तुम्ही. तर आता इथं आम्ही पण लाईन लावली. यांना गॅस बाटला पाहिजे होता, पण आम्हाला फक्त चौकशी करायची होती की 5 वर्षानंतर आता काय करायला लागेल. तर त्यांनी सांगितलं KYC वगैरे करून घ्या आणि तुम्हाला बाटला मिळेल म्हणून. तर आता इकडं पाईपलाईन असल्यामुळं आम्ही काय 5 वर्षे लक्ष दिलं नाही की गॅसचं काय आहे काय नाही. हाय असंच आमचं कनेक्शन निरोळा ठेवलं होतं. तर आता म्हणलं बदलून घेऊया. तर इथं आता आम्ही KYC करायसाठी त्यांच्या पाठीमागं फिरत होतो, पण त्यांना पण वेळ नव्हती कारण सगळ्या ऑफिसमध्ये कामं चालू होते. तर माणसांनी पण खूप गर्दी केली असल्यामुळं ते पण जास्त काय माणसं आतमध्ये सोडत नव्हते. 2-2, 3-3 माणसांना ऑफिसमध्ये सोडायचे आणि त्यांची काय कंप्लेंट असेल ती रजिस्टर करून घ्यायची. तर आता इथं गॅसवाले KYCसाठी बसलेले येतं, पण त्यांनी पण आम्हाला KYC वगैरे करून दिली. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलोत आणि मग गॅसचा बाटला आम्ही बुक करून घेतला आहे. तर आता जिथं पहिलं राहायला होतो निरोळा तिथे ॲड्रेसवर बाटला येणार. तर खूप अशी पंचायत झाली होती गॅसची. तर आता इथं मैत्रिणीला आणलेलं आहे. तर आम्हाला जायचं आहे आता ॲग्रीमेंट बनवायलासाठी. तर एक माणूस लागतं आमच्याकडून सुद्धा दुसरं सही करण्यासाठी. त्याच्यामुळं मग यांना मी बोलले की तुम्ही येताल का ॲग्रीमेंट बनवायचे ते सही करायसाठी. तर त्या बोलल्या येईल. त्यांचं पण आधार कार्ड वगैरे लागतं आणि रूम मालकाचं सुद्धा अजून एक माणूस तिथं आधार कार्डाची सही वगैरे करून घ्यायला लागतं. तर ऑफिसमध्ये जायचं होतं आम्हाला तिकडं ॲग्रीमेंटच्या, पण ते मालकच आले नव्हते म्हणून मग आम्ही थोडा वेळ इथं गार्डनमध्ये बसलो. तर हे तेरणा शाळेच्या तिथलं गार्डन आहे, कारण आमचे पोरं सगळे इकडे शाळा शिकायला होते. तर आम्ही पहिलं लहान असताना त्यांना इकडेच येऊन एकदा शाळा सुटली की थोडा वेळ त्यांना खेळायचं असेल तेव्हा मग इकडे येऊन बसायचं दोघी मैत्रीण आणि मी, कारण तिचे पण मुलं लहान होते आमचे पण होते. त्याच्यामुळं मग इथं आम्ही आता तिघं बसलोत, कारण त्यांचीच वाट बघतोत की रूम मालकाची कधी येतेत आणि मग ॲग्रीमेंट बनवायचं आहे. तर आता गाडीत बसलं तर गरम होईल आणि त्याच्यामुळं म्हणलं चला गार्डनमध्ये बसूया थोडा वेळ. तर चांगला आम्ही तास दीड तास गार्डनमध्ये बसलोत, थोडेसे बोललोत आणि त्याच्यानंतर इथं मस्त वडाचं झाड आहे. खूप छान सावली होती आणि ऊन तर एवढं होतं बाहेर, पण थोडा वेळ इथं बसल्यामुळं जरा बरं वाटलं. त्याच्यानंतर मग आता आम्ही निघालेलो आहोत त्यांच्या ऑफिसकडे, ॲग्रीमेंट जिथं बनवतात ना तिथं. तर ॲग्रीमेंट आहे ना जनता मार्केटमध्ये बनवतात नेरोळला. तर तिथंच सगळे कुठलेही कागदपत्र काही काम असलं तर ते जनता मार्केट म्हणून आहे. तर तिथं बनवतात. तर आता आम्ही इकडं आलेलो आहोत, तेच काम चालू आहे ॲग्रीमेंट बनवायचं. ते मॅडम वगैरे बसलेले आहेत, आता ते करून घेतात सगळे. मालकीण पण आली आणि मालकिणीची बहीण पण आली होती. त्यांना पण एक सही घेण्यासाठी एक दुसरं माणूस लागतात. हे पूर्ण मार्केट आहे तिथं जनता मार्केट. तर जनता मार्केटमध्येच कुठलेही कामं असे कागदपत्राचे होतात पटकन. तर आता इथं आम्ही बराच वेळ गेला आमचा, तास दीड तास. त्याच्यानंतर मग पार 4-4:30 वाजले. विशाल पण कॉलेजवरून आला होता. मग चला म्हणलं थोडासा नाश्ता करूया. तर आता इथं आलेलो आहोत आम्ही नेरोळाच एका ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये, छोटंसं हॉटेल आहे तिथं आलोत. नाश्ता डोसा वगैरे खाल्ला आणि मग त्याच्यानंतर थोडासा मला बाजार पण घ्यायचा होता. म्हणलं आता इकडं काय नवीन जाग्यावर राहायला गेल्याच्यानंतर कुठं मार्केट वगैरे काय भरतं काय समजत नाही, त्याच्यामुळे इकडनंच थोडासा बाजार घेऊन जाऊया. तर आम्ही नाश्ता करायला आता बसलेला आहोत. त्याच्यानंतर मग सगळा मी बाजार घेतला आणि घरी आलो. तर हे भाजीपाला आणला होता बाजारमधलं, काय तुम्हाला मार्केटमधलं मी दाखवलं नाही. तर थोडीशी शापू, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची पण नव्हती घरामध्ये, कारण आता सामान शिफ्ट करायचं म्हणलं की तर घरामध्ये जास्त भाज्या वगैरे मी काय ठेवल्या नव्हत्या. म्हणलं पण आता रोज रोज तरी काय भाजी बनवणार, म्हणून शेवग्याची शेंग ही थोडं थोडं मी आणलं होतं. तर असं आमचं चाललेलं आहे रुटीन, थोडंसं सामान शिफ्ट करायचं. अजून काय केलं नाही, पण आता उद्यापासून सुरुवात करणार आहे. तर त्यांनी ॲग्रीमेंट केल्याच्यानंतर चावी आम्हाला दिली. आजकाल लोक खूप विचार करतात रूम भाड्याने देताना सुद्धा. सगळं पेपर वगैरे पूर्ण करतात त्याच्यानंतरच चावी हातामध्ये देतात, कारण हे लोक काय आमच्या ओळखीचे नव्हते, नवीनच होते. त्याच्यामुळं मग त्यांचं आणि आमचं काहीच रिलेक्शन नव्हतं. पहिला रूम मालकाचं आणि आमचं ओळख होती, रिलेक्शन होतं, त्याच्यामुळं काहीच टेन्शन नव्हतं. पण आता नवीनच असल्यामुळं खूप असं टेन्शन की कसं काय, कुठं राहायचं, काय करायचं. तर म्हणलं चला आता मिळालं आहे तर घेऊया. रूम पण छान आहे. चला मग परत तुम्हाला मी दाखवीन सामान नेता वेळेस किंवा गेल्याच्या नंतर.